नमस्कार सगळ्यांना. मी ज्योतिष सतीश शिरोडे. श्रावण मासानिमित्त आपण 12 ज्योतिर्लिंगांची माहिती सांगत आहोत. त्यापैकीच रामेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती मी आपणासमोर सांगणार आहे. प्राचीन काळात रामेश्वर हे तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र समजले जात असे. राज्याच्या रामनाह जिल्ह्यात भारताच्या दक्षिण सीमेच्या अंतिम ठिकाणी वसले आहे. आमच्या पुराणात गंधमादन पर्वत नावाने वर्णित हे द्वीप 45 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद आहे. रामेश्वर मंदिराजवळ सेतू माधव नावाचे एक वैष्णव मंदिरही दर्शनीय आहे. या तीर्थक्षेत्राच्या परिसरात माधवचक्र, अमृत, शिव आदी पवित्र ठिकाणे आहेत. रामेश्वर मंदिरात भगवान राम विराजित आहेत. सोबत त्यांची शर्मित पर्वत वर्धिनी माता आहे. तथा विश्वनाथ स्वामी व त्यांची शक्ती विशालाक्षी माताही आहे. त्याच्याजवळ सोन्याच्या पत्र्याचे आवरण असलेला एक गरुड खांब आहे. तो 12 फूट उंच व 8 फूट रुंद आहे. गर्भगृहाच्या समोरच 9 फूट विशाल नंदी लक्ष वेधून घेतो. मंदिराचे खांब विशाल तथा भव्य आहेत. रामेश्वर पिंडीवर गंगेचे तीर्थ टाकणे हे पुण्यकारक आहे. याच्या केवळ दर्शनाने ब्रह्महत्यासारखी पापही नष्ट होतात. मंदिराच्या पूर्व दिशेस असणाऱ्या समुद्राला रत्नाकर असे म्हणतात. तसेच पश्चिम दिशेस असणाऱ्या समुद्राला महोदधी या नावाने संबोधले जाते. आता आपण रामेश्वर तीर्थक्षेत्राचे महात्म्य काय आहे ते जाणून घेऊ. श्री रामचंद्रांनी निर्माण केलेल्या सेतूजवळच सर्व तीर्थांनी युक्त असे रामेश्वर तीर्थ आहे. या तीर्थात स्नान, दान तथा रामेश्वरचे दर्शन केल्याने माणसाला शिवलोकाची प्राप्ती होते. शौनक ऋषींनी विचारले की, हे सूत, श्रीरामाने कोणत्या कारणासाठी या सेतूची निर्मिती केली व रामेश्वर पिंडाची स्थापना केली होती? तेव्हा सूत म्हणाले, हे शौनक, अयोध्या नगरीचे राजा दशरथ यांचा पुत्र श्रीराम जेव्हा 14 वर्षासाठी वनवासात गेला तेव्हा पंचवटीत रावणाने सीतेचे हरण केले. तेव्हा सीतेला शोधण्याचे काम हनुमंतांनीच केले होते. जेव्हा लक्षात आले की रावणाने सीतेला लंकेत नेले आहे तेव्हा नल, नील, द्वारासमुद्रात सेतू बांधून श्रीरामाने सैन्यासह लंकेत प्रवेश केला. तेथे रावणाचा वध करून विभीषणाला राज्य देऊन जेव्हा सीतेसह परत त्या स्थानी आले तेव्हा सर्व ऋषीमुनींनी त्या ठिकाणी आले आणि श्रीरामाची स्तुती केली. त्या स्तुतीने प्रभावित होऊन रामाने सर्वांना अभिवादन केले आणि विचारले की, हे गणांनो, आम्ही युद्ध करून अनेक ब्रह्मवंशांची हत्या आमचेकडून झाली आहे. त्याच्या शांतीसाठी काही उपाय सांगावा. हे ऐकून ऋषी म्हणाले की, आपण येथे एका शिवलिंगाची स्थापना करावी, ज्याने आपला क्षोभ नष्ट होऊन समस्त पृथ्वीवर उपकार होतील. तेव्हा या स्थानावर सीताजींनी बनवलेल्या पिंडाची स्थापना केली व त्याची पूजा केली. तेव्हा शंकर प्रसन्न होऊन ते साक्षात तेथे प्रकट झाले आणि म्हणाले की, हे रामचंद्रजी, आपण स्थापित या शिवलिंगाचे जे दर्शन घेतील त्यांची सर्व पापांपासून मुक्तता होईल. या तीर्थात असलेल्या 24 तीर्थकुंडात जो स्नान करेल त्याची सर्व पापातून मुक्तता होईल. त्याला कैलासलोक प्राप्त होईल. येथे धनुष्यकोटी, चक्रवर्ती, शिवतीर्थ, अगस्त्यतीर्थ, गंगातीर्थ, यमुनातीर्थ, गयातीर्थ, सरस्वती तीर्थ, सूर्यतीर्थ, चंद्रतीर्थ, अग्नितीर्थ, अमृततीर्थ, सीतातीर्थ, रामतीर्थ, लक्ष्मण तीर्थ, हनुमान तीर्थ, सेतू माधव तीर्थ या सर्व तीर्थात भक्तिभावाने स्नान करून जो रामेश्वरजीचे दर्शन करतो तो कोटिकुलासह 1 कल्पपर्यंत शिवलोकात वास करील आणि जो शुद्ध अंतःकरणाने या रामेश्वर महात्म्याचे दर्शन करतो त्याची सर्व पापांपासून सुटका होते. धन्यवाद.